वावरातल्या कामांमुळे मला केस कापायला बी सवड भेटाना. म्हणलं होतं आजच्याला केस कापायला जाईन, पण मम्मी पप्पा जाणार होते. मम्मींच्या वडिलांचे पित्र होते तिकडं जेवायला. मग चहा पेलो. मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे डायरेक्ट मम्मी पप्पाला आणाय आल्यावर मोबाईल वावरात नेतो. मी गेलो होतो 3 वाजता मम्मी पप्पांना आणायला. मग मम्मीला आणलं, पप्पा गेले होते पुढं. मम्मी पप्पा म्हणले तुला कामाला जायला लावलं होतं. मम्मी पप्पांना म्हणलं काय कवाय ना 5 साऱ्या तोडल्या ना तुम्ही असतवर. या पिशवीपासून पलीकडे 5 साऱ्या मी तोडल्या होत्या. काका वावरात आले होते आणि वालीला एडा मारला होता. म्हणले तुमच्या वालीला लालकुळी आजार झालाय, लवकर औषध मारा. वावरात आली होती मावशी, मावशीची मुलगी. मावशीला म्हणलं जरा मदत करू लागली होती मावशी जरा तोडून झाल्यानंतर पप्पाच्या डोक्यावर गोंद दिली. आईच्या बी डोक्यावरती एक गोंद दिली. आई साहेबांना म्हणलं सावकाश जावा नाही तर गाडी पलटी होईल. शेतकऱ्याच्या वाट्याला कष्ट ती कष्ट. तिसरी गुणी मी घेतली होती. वावरातच 7 वाजले होते आम्हाला. आईला म्हणलं वावरापासून जरा लांब जा, कारण का रात्रीची बिबट्याची ब्या सुटलेली. मग मी पप्पा निघालो होतो घरी आल्यानंतर पहिली 20 तारखेची सोसायटी भरायला निघालो. दोन्ही गोण्यांचं वजन करत असताना पहिल्या गोणीचं वजन झालं. दुसऱ्या गोणीच्या वेळेस डायरेक्ट काटाच हिसकून आला आणि माझा तोल गेला. जीवनात कधीच हार नाही मानायची म्हणून गोणी परत ओढून घेतली आणि परत वजन केलं तर दोन्ही गोण्यांचं मिळून 56 किलो वजन भरलं. दोन्ही गोण्यातला माल वाचल्यावरती एवढा ढेग झाला होता. दारुड्याला दारू सुटत नाही तसा मला चहा सुटत नाही. पेलो ना मग. इंडियनची टीम आमच्या घरात काय करते इकडे दिलं होतं मामाने ना. आता नवरत्न चालू होणार होतं त्याच्यामुळे मम्मीला बाजार भरून दिला होता उपासाचा. आजपर्यंत मम्मीने नवरात्र जेवढं खाल्लं नाही त्याच्या दुपटी टिपटीने मामाने बाजार भरला होता. आणि सचिन तेंडुलकर इकडे चिपची ॲडव्हर्टाईज करतोय, पण शेतकऱ्याच्या मालाची ॲडव्हर्टाईज कोणच करत नाही. तुम्हाला प्रश्न पडला असं लाडक्या बाच्यासाठी आणलंय का नाही? माझ्यासाठी बी आणलं होतं. लाडू, चकल्या, भाकरवडी एवढा सगळा बाजार झाला होता फक्त 3000 रुपयाचा. एक पिशवी बाकी होती त्याच्यात दिलं होतं मामीने उपासाचं खजूर वगैरेचं पीठ. ते मामाने दिलं तर मुंबईच्या पिशवीत बाजार भरून आणि मामीने दिलं तर बगदा पिशवीत बाजार भरून. एवढा दोघांचा मिळून 3-3.5 हजार बाजार झालता. बारक्याला आईने केळ दिलं, पण बारक्या केळ खाण्यासाठी माझ्या घरी आला नव्हता. तो पेशल करण्यासाठी एकटा माझ्या घरी आला होता. तर माझी गाडी तिथं उभी असताना काही बारकी पोरं दगडी मारत होती. ते बारक्याने पाहिलं ते मला सांगायला माझ्या घरी आला होता. काय करतात गाडीला? बारक्या पोरांच्या नावाखाली आई साहेबांनी बी एक केळ खाल्लं. मी पप्पांना म्हणलं 2 केळापैकी एक केळ घ्या आणि दुसरं केळ माझ्या हातात राहू द्या. मग मी बी बारक्या पोरांच्या नावाखाली एक केळ दानकावलं. मी मम्मी बसलो होतो शेंगा निवडायला. शेंगा निवडत असताना नेमकी लाईट गेली. नशीब थोड्या शेंगा निवडायच्या राहिल्या होत्या. एवढा कचरा निघला होता. त्या कचऱ्याचं वजन केलं तर 2 किलो. मग 56 किलो मधून 2 गेले 54 किलो माल निघला. 11 वाजून 11 मिनिटांनी शेंगा निवडून झाल्या होत्या. गुड नाईट मित्रांनो.